नमस्कार, मराठी इन्फॉर्मेशनमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हा फॉर्म कसा भरायचा आहे। तुम्ही जर अजूनपर्यंत हा फॉर्म भरलेला नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला हा फॉर्म भरून तुमच्या रेशन दुकानदारास जमा करायचा आहे। तुम्हाला 31 मे पर्यंत शेवटची तारीख देण्यात आलेली आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण हा फॉर्मबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेली आहे। व्हिडिओ जर तुम्ही बघितलेला नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता। चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला मिळत असतात। चला तर मग पुढे बघू। सर्वात प्रथम तुम्हाला तुमची शिधापत्रिका तुम्हाला जवळ ठेवायची आहे। त्या शिधापत्रिकेमध्ये जशी माहिती भरलेली आहे तशीच माहिती तुम्हाला या फॉर्ममध्ये लिहायची आहे। त्यानंतर तुम्हाला या बॉक्समध्ये शिधापत्रिका धारकाचा फोटो इथं तुम्हाला लावून घ्यायचा आहे। त्यानंतर गाव, तालुका, जिल्हा, जर तुमचे गाव असेल ते गाव इथं लिहा, तालुका असेल तर तालुका लिहा, जिल्हा असेल तर जिल्हा लिहा। त्यानंतर शिधापत्रिका धारकांचे संपूर्ण नाव आडनावाने सुरुवात करावी। आता नाव लिहिताना पहिले तुम्ही आडनावाने सुरुवात करून तुमचं पूर्ण नाव लिहायचं आहे। त्यानंतर वय, नागरिकत्व भारतीय इथं तुम्हाला लिहायचं आहे। व्यवसाय आणि नोकरी, तुम्ही व्यवसाय करत असाल तर व्यवसाय इथं लिहा, नोकरी करत असाल तर नोकरी लिहा। व्यवसायाचा पत्ता, जो तुमचा व्यवसायाचा पत्ता असेल तो पत्ता तुम्हाला इथं लिहायचा आहे। जर माहीत असेल तर लिहा, जर नाही माहीत असेल तर खाली सोडून द्या। शिधापत्रिकेची वर्गवारी, आता तुमची शिधापत्रिका कोणत्या वर्गवारीमध्ये येते, अंत्योदय, प्राधान्य, कुटुंब, लाभार्थी, केशरी, जे याच्यामध्ये येते वर्गवारीमध्ये ते तुम्हाला इथं साईडला लिहून घ्यायचं आहे। त्यानंतर शिधापत्रिकेचा अनुक्रमांक, आता जो तुमचा शिधापत्रिकेचा अनुक्रमांक असतो, जो 12 अंकी नंबर असतो, डिजिटल ऑनलाईन तुम्हाला जो मिळालेला 12 अंकी नंबर असतो, तो 12 अंकी नंबर तुम्हाला इथं लिहून घ्यायचा आहे। त्यानंतर संपूर्ण निवासी पत्ता, आवश्यक पुरावा जोडावा। आता जो तुम्ही पुरावा देणार आहेत या फॉर्मसोबत तो पूर्ण पत्ता तुम्हाला इथं लिहायचा आहे। त्यानंतर पुढे अर्जदार व अर्जदाराशी व्यतिरिक्त कुटुंबातील घटक म्हणून अर्जदाराकडे सामान्य राहणाऱ्या व्यक्तींची नावे, घरातील नोकर वगळून। आता जे व्यक्ती असतील, जे पुस्तकामध्ये तुमची जे नावे सर्वांची नावे दिलेली असतील ते नावे तुम्हाला इथे लिहून घ्यायची आहेत। आता पहिलं अर्जदार जो असेल ते अर्जदाराचं नाव तुम्हाला इथे लिहायचं आहे। अर्जदार स्वतः आहे तर तुम्हाला इथं स्वतः लिहायचं आहे, स्वतः असं लिहायचं आहे। त्यानंतर स्त्री असेल तर स्त्री, पुरुष असेल तर पुरुष। वय लिहा। युनिट जर माहीत असेल तर लिहा, जर माहीत नसेल तर नका लिहू, तुम्ही तुमच्या रेशन दुकानदारास विचारून लिहू शकतात। त्यानंतर नागरिकत्व भारतीय असं लिहा। त्यानंतर अर्जदाराची पत्नीचे नाव, इथं पत्नी म्हणून लिहा, इथं स्त्री लिहा, स्त्री किंवा पुरुष म्हणून स्त्री लिहा। त्यानंतर वय, युनिट माहीत असेल तर लिहा, जर माहीत नसेल तर तुमच्या रेशन दुकानदारास विचारून तुम्ही इथं लिहू शकतात। त्यानंतर नागरिकत्व भारतीय। त्यानंतर जी पुढची नावे आहेत ती तुमची मुलांची नावं असतील किंवा नातवड सून जे असतील ते नावे तुम्हाला एकाखाली एक अशी लिहून घ्यायची आहेत। अर्जदाराशी जे नातं असतील, मुलगा मुलगी, जे नातं अर्जदाराशी असेल ते नाते तुम्हाला इथे अशी लिहून घ्यायची आहेत। त्यानंतर स्त्री पुरुष, नावापुढे जे ज्या नावाची व्यक्ती जे असेल स्त्री पुरुष ते तुम्हाला असं लिहायचं आहे। त्यानंतर वही लिहा। त्यानंतर व्यवसाय, वार्षिक उत्पन्न माहीत असेल तर लिहा, नाही माहिती असेल तर तुम्ही खाली सोडू शकतात। त्यानंतर असं नावापुढे भारतीय असं तुम्हाला लिहायचं आहे। त्यानंतर कुटुंबातील एकूण किती व्यक्ती आहेत तुम्ही त्यानंतर असं खाली लिहून घ्यायचं आहे। त्यानंतर पुढे चौथं, कुटुंबातील सर्व व्यक्तींचे सर्व मार्गाने मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न। आता या चौथ्या मुद्द्यासाठी तुम्हाला उत्पन्न दाखला आवश्यक लागणार आहे, तो लवकरात लवकर तुम्ही काढून घ्या। आणि जे उत्पन्न दाखल्यामध्ये जे तुमचं उत्पन्न असेल ते उत्पन्न तुम्हाला इथं लिहायचं आहे। लक्षात ठेवा, तुमचं उत्पन्न हे 1 लाखापेक्षा कमी असावे। त्यानंतर चालू मतदान यादीमध्ये शिधापत्रिका धारकांचे नाव आहे किंवा नाही। आता चालू मतदान यादीमध्ये शिधापत्रिका धारकांचे नाव असेल तर हो म्हणा, नाही असेल तर नाही म्हणा। 6वं, निवासासंबंधीचा पुरावा म्हणून खालीलपैकी कोणत्याही किमान एका कागदपत्राची पूर्तता करावी। सदर पुरावा 1 वर्षापेक्षा जास्त जुना नसावा। आता जो तुम्ही पुरावा देणार आहे तो पुरावा 1 वर्षापेक्षा जास्त जुना नसावा।
तुम्ही यापैकी कुठलाही पुरावा म्हणून तुम्ही देऊ शकतात. तुमच्याकडे जो पुरावा असेल तो तुम्ही पुरावा इथं देऊ शकतात. त्यानंतर दिनांक, अर्जदाराची स्वाक्षरी आणि अंगठा इथं द्यायचा आहे. त्यानंतर प्राधिकृत रास्ताभाव दुकानदाराचे नाव व क्रमांक आणि परवाना क्रमांक, पत्ता हे जर तुम्हाला माहिती असेल तर लिहा. जर नाही माहिती असेल तर रिकामी जागा सोडा आणि तुमच्या दुकानदाराला विचारून तुम्ही इथं लिहू शकतात. त्यानंतर रास्ताभाव दुकानदाराची तुम्हाला इथं स्वाक्षरी घ्यायची आहे. म्हणजे तुम्ही जिथं रेशन घेतात त्या दुकानदाराची तुम्हाला इथं स्वाक्षरी करायची आहे. त्यानंतर पुढे एक कार्यालयीन कामासाठी आहे. शिधापत्रिकाधारकांचे रहिवासीसोबत खाली पुरावे सादर केलेले आहेत. हे कार्यालयीन कामासाठी आहे. इथं काही करण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर पुढे ही पोचपावती आहे. इथंही तुम्हाला काही करण्याची आवश्यकता नाही. सदर हा फॉर्म तुम्हाला 31 मे पर्यंत तुमच्या दुकानदारास जमा करायचा आहे. तर हा फॉर्म तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या दुकानदारास जमा करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला मिळत असतात. धन्यवाद.